तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण दोरी लावून डिझाइन करणार आहोत। शोल्डर मी 6 घेतलाय, 40 छातीचं ब्लाउज आहे। गळा रुंदी 3 आणि गळा घ्यायचा आहे 9.5। इथून पण 3 इंचावर मार्किंग करते, पूर्णच 3 इंचावर करते आणि आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची। हे आपण बाजूला ठेवूया आधी। आपल्याला हे आता कटिंग करून घ्यायचे पूर्ण आणि तुम्हाला गळा जेवढा पाहिजे तेवढा तिथे मार्किंग करून घ्यायची। हे बाजूला ठेवूया आधी। बघा मी अशी पट्टी करून घेतली आहे, क्रॉस असं पट्टी कटिंग करून घ्यायची। क्रॉस मध्ये 2 इंचाची पट्टी कटिंग करायची आणि आपण जसं नॉट करतो ना तशीच करायची, फक्त ही आपण 2 इंचाची पट्टी केली आहे म्हणून आपल्याला ही एवढी मोठी आपल्याला पट्टी भेटली आहे। मी ही करून घेतली आहे आणि आपल्याला नॉट बनवून घ्यायचे छोटे छोटे। ही मी 1 इंचाची पट्टी घेतली आहे। पलटी मारून घ्यायची आहे। मी 2.5 इंचाची पट्टी कटिंग करून घेते। बघा अशा मी करून घेतल्या या। आपल्याला किती लागते ते आपण बघायचे आहेत। मी एवढा करून घेतलाय आणि ही तर तुम्हाला कळाली असेल कशी केली आहे ती। आधी अंदाजे मी केली आहे, ही केवढी पाहिजे ते आपल्याला नंतर मग आपण कटिंग करता येईल। आता आपण काय करायचंय, ह्याच्यावर मार्किंग करून घ्यायची पहिली। आपल्याला शिलाईला जेवढी अर्धा इंच आपण शिलाईमध्ये जातो घालून इथून, म्हणून इथे मार्किंग करून घ्यायची अर्धा इंचावर। त्याच्यावरूनच आपण मार्किंग करून घ्यायची। हे बघा इथून मी 1 इंचावर अर्धा इंचावर मार्किंग करते, त्याच्यानंतर 1 दांडी अशी सोडते आणि तिथून परत अर्धा इंचावर मार्किंग करते। परत आपण तसंच करायचंय, परत इथून अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायची, परत 1 पॉइंट सोडायचं, 1 दांड्यावर लाईन मारायची। तुम्हाला पाहिजे तेवढं इथे आपले किती बसतात तेवढ्यावर मार्किंग करून घ्यायची। ही मार्किंग करून झाली आपली। आता आपण हे आपलं जास्त होते म्हणून आपण अर्धा इंच अजून कटिंग करून घेऊयाचं। 2-2 इंचाचीच ठेवली तरी चालेल। करून घेतलंय। आता आपण इथून हे बघा ह्याच्यावर ठेवून लॉक करून घ्यायचंय व्यवस्थित, परत परत करायचं नाहीये। आता आपण आधी इथे शिलाई मारून घेऊया अर्धा इंचावर, जे आपण मार्किंग सोडलंय ना त्याप्रमाणे। इथे पण आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे, म्हणजे आपली फिनिशिंग व्यवस्थित येते। दाब शिलाई दिल्यामुळे जेवढी देता येईल तेवढी द्यायची।
आता आपण पूर्ण अस्तरला शिलाई मारून घेऊया। याला मी टक्स मारणार नाहीये, पाठीमागे काही गरज नाही त्याची टक्स मारायची। आता मी दुसरी बाजू पण करून घेते याची। मला हे नॉट कमी पडतायत म्हणून मी जरा करून घेते आधी हे नॉट पहिले। बघा इथे पण आता मार्किंग तसंच करून घ्यायचं आपण, अर्धा इंच सोडायचं आहे। कटिंग करून घ्यायचं। हे बघा आपले तयार झाले। आता आपण हे नॉट घालायचे त्याच्यामध्ये।
आपल्याला बरोबर बघायचं आहे, बरोबर तेवढ्याच याच्यामध्ये पट्टी आपली आलेली आहे. नॉट आहे बघा, तुम्ही कमी जास्त पण करू शकता त्याची. हे बघा, ही तुम्हाला पट्टी जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता. हे कटिंग केली तरी चालेल, मी आधी कटिंग नाही करत आहे. ही थोडीशी कटिंग केली, नंतर पायाचं अजून करता येईल. असं आपली ही ब्लाऊजची डिझाईन तयार होते. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.